धुळे येथे नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक। नाशिक विभागीय ग्रंथालय संघाची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील परदेशी फार्म हाऊस या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी उत्साहात स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली। या बैठकीत नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर येथील सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रंथालय चळवळीला गती देण्यासाठी आणि विभागातील पुढील कामकाजासाठी निर्णय घेण्याची दृष्टीने ही बैठक अत्यंत मोलाची ठरली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष व मालेगाव येथील नामांकित विधिज्ञ माननीय ॲडव्होकेट अजय शाह होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आणि बैठकीचे आयोजक माननीय दत्ताजी परदेशी तसेच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक माननीय पनाजी कदम उपस्थित होते। सर्व मान्यवरांचे स्वागत अशोक बदाने यांनी केले। या बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष सूचना व मार्गदर्शन नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे मुख्य कार्यवाह ॲडव्होकेट प्रवीण पाटील यांनी मांडले। त्यांनी विभागीय संघाच्या कार्याची दिशा, त्यातील अडचणी, त्यावरील उपाय, भविष्यातील योजनांची सांगोपांग माहिती दिली। मागील बैठकीचे इतिवृत्त सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आले। बैठकीत नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या आजवर झालेल्या कामाचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला। तसेच भविष्यातील कालबद्ध योजना, संघाचे तांत्रिक व कायदेशीर दस्तऐवजीकरण, वार्षिक अधिवेशनाचे आयोजन तसेच आगामी काळात ग्रंथालय चळवळीला बळ देण्यासाठी आवश्यक ठरावांवर चर्चा करण्यात आली। नाशिक विभाग ग्रंथालय संघ सक्षम करण्यासाठी ग्रंथालय चळवळीत दिशादायक उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। बैठकीत जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माननीय सतीश पाटील, संजय पाटील, रोहिदास साके, रमाकांत पाटील, राहुल महिरे, मोहन पिंगळे, राजेश शिरसाट, शांताराम जाधव, सौ कविता पाटील, सुभाष वळवी, जगदीश तडवी, सुधीर साळुंके, गणेश देशमुख, अरुण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाचे नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे संचालक विष्णुपंत पवार, कार्यवाह ॲडव्होकेट आजीनाथ जाय भावे आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक पनाजी कदम उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल सोनवणे यांनी केले। या बैठकीत चर्चेत ॲडव्होकेट प्रवीण पाटील आणि सतीश पाटील सर यांनी सर्व उपस्थितांना आश्वस्त करीत सांगितले की आगामी काळात नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे कामकाज उत्तम चालेल। यावेळी 3 मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। माननीय दत्ताजी यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषदेवर निवड, माननीय सतीश पाटील यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथ समितीवर निवड, डॉक्टर राहुल महिरे यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ मित्र पुरस्कार, तिघांचाही मान्यवरांच्या हस्ते बहुमान सत्कार करण्यात आला।